माझ्यावर टीका करणारे श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी किती नेत्यांना फसवलं, किती पक्ष बदलले आणि किती चिन्ह बदलले याचा विचार करावा, अशी टीका माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केली आहे। माझ्यावर नेत्यांना फसवलं, ते जनतेशी काय इमानदारीने वागणार, अशी टीका करणाऱ्या आमदार विक्रम पाचपुते यांनी 1980 ते 2014 पर्यंत किती नेत्यांना फसवलं, किती पक्ष बदलले, किती चिन्ह बदलले याचा विचार करावा, अशी टीका माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केली आहे। तर भाजपच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आमदार विक्रम पाचपुते यांनी मनोहर पोटे यांना 2019च्या नगर परिषद निवडणुकीत साथ देणाऱ्या नेत्यांना या निवडणुकीत फारकत घेतल्यानं टीका केली होती। त्याला पोटे यांनी प्रत्युत्तर देताना टीका केली आहे। पोटे म्हणाले, विरोधकांकडे आमच्यावर टीका आरोप करण्यासाठी काहीच नसल्यानं ते आता अशा प्रकारच्या टीका करतायत। आमदार पाचपुते यांनी टीका करताना विकास कामात मलई खाल्ल्याचा केलेला आरोप देखील निराधार असून त्यांच्या जवळच्या ठेकेदारानं निकृष्ट काम केल्यानं दुभाजकातील पडत असलेले सिमेंट मलई कोणी घेतली हे दाखवत आहे। दरवेळी आश्वासनं देणं, नंतर विसरणं, निवडणूक काळात निराधार टीका करून निवडणुका जिंकणं हे जनतेला आता समजलं असून जनता काम करणाऱ्याच्या पाठीशी उभी असून निवडणुकीत आपण सर्व जागा जिंकू, असा विश्वास पोटे यांनी व्यक्त केला। या ठिकाणी काल भारतीय जनता पार्टीच्या नारळाच्या कार्यक्रमामध्ये विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी माझ्यावर एक आरोप केला की यांना ज्यांनी साथ दिली त्यांना त्याच नेत्यांना यांनी फसवलं। तर मी आपणामार्फत या ठिकाणी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की आपण आपला इतिहास जर पाहिला 1980 पासून ते 2014 पर्यंत, तर आपण किती नेते बदलले, किती नेत्यांना फसवलं, किती वेळा वेगवेगळ्या चिन्हावर स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहिले। मी तरी कोणालाच आत्तापर्यंत फसवलेलं नाही। गेली 20 वर्ष आपल्याबरोबर प्रामाणिक काम करत असताना या ठिकाणी आपण 2019ला माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला फसवलं आणि वाऱ्यावर सोडून देण्याचं काम केलं। त्यामुळं या ठिकाणी असे आरोप करताना आपण आपला जरा इतिहास तपासून आरोप करावेत ही माझी त्यांना सूचना असेल। आणि या ठिकाणी दुसरा एक आरोप माझ्यावर झाला की ठेकेदारी कामामध्ये मलई कोण खातंय, मलई कुणी खाल्ली, मागील कामामध्ये कोणते ठेकेदार कोणी दिले, मलई खाल्ल्यामुळंच कसं मधले सिमेंट चा एक विषय झाला, ते डिवायडर का खराब झाले। आपण ठेकेदारांना, तुमच्याच जवळचे ठेकेदार आहेत, तुमच्याच कालच्या सभेमध्ये ते हजर होते, त्यांना आपण विचारावं आणि मग या गोष्टींचा ओहापोह करावा, अशी माझी त्यांना नम्र विनंती असेल। प्रतिनिधी मुश्ताक पठाण, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।